नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दहा बलानी त्यांच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत हे बलवान, निर्भय आणि धाडसाने होत राहावा म्हणून हिंदू संघाच्या उपस्थितीमध्ये आपण त्रिशरण पंचशील हे पुण्यकर्म करणार आहोत। त्याशिवाय बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना या तीन रत्नांची या ठिकाणी वंदना आशीर्वाद होणार आहे आणि भिक्खू संघ एक सूत्र आशीर्वादाचं बोलेल आणि नंतर आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। शशिकला उपासिका ह्या 8 दिवसापासून हिंदूमध्ये बुद्धाच्या भिक्खू संघाची सेवा करतात आणि धम्माच्या कार्यामध्ये सदैव त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी जवळपास 65 वर्षापर्यंत आता बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाला अजिबात दुर्लक्ष केलं नाही, तर त्याला आपल्या जीवनामध्ये वाढवलं आणि महान पुण्यकर्म केलं। भिक्खू संघाला त्या सदैव आपल्या घरी बोलवतात, आपल्या घरामध्ये त्यांचा धम्माचरणाप्रमाणे, धम्मविनयाप्रमाणे त्यांचं सर्व काही आदर सत्कार करतात, भोजन दान देतात, दान देतात, चिवरदान देतात आणि सर्व प्रकारच्या भिक्खू संघाच्या सेवेमध्ये त्या तत्पर राहतात। त्यांच्या आजच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांना या ठिकाणी हार्दिक मंगलमैत्री आशीर्वाद देत आहोत। उपासिका होणं हे मोठं कठीण आहे आणि म्हणून त्यांच्या मनावर जो परिणाम झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेली आहे आणि त्याचा मोठा पगडा हे या जुन्या पिढीवर पडलेला आहे आणि त्यामुळं ते बुद्धाच्या ज्ञानाशिवाय आणि बुद्धाच्या शिलाशिवाय कोणत्याही दुसऱ्या मार्गाला जात नाही आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी सर्वजण मंगलमैत्री आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। सर्वांनी हात जोडून एक साथ आपण बुद्धाला प्रणाम करूया, धम्माला प्रणाम करू आणि संघाला Pachatan vedita bho vinyo
भगवतो सावक संगो सामिची परिपन्नो भगवतो सावक संगो. पुष्पहार घालत आहे. त्यानंतर भजन सत्यपाल परिवार गवळे परिवार या. डॉक्टर साहेबांच्या दवाईमुळं एक व्यक्ती हा परिपूर्ण बरा होऊ शकतो हे माझं सिद्ध झालेलं आहे. सर्वांनी या प्रसंगी डॉक्टर साहेबांच्या डिस्प्लेला कोणताही जर रोग असला, कोणता आजार असला तरी कळकळीनं तळमळीनं हे नम्र निवेदन करतो. डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांच्यासारखे दयावान व रोग्याला रोगमुक्त करणारे असे जगातले पहिले सायंटिस्ट मी माझ्या अनुभवानं पाहिलेले आहे. म्हणून सर्वजण याचा अनुभव घेण्यासाठी व ज्या लोकाला त्रास असेल, कॅन्सरचा त्रास असेल किंवा कोणता आजार असेल तर त्याला आपण डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांच्या डिस्पेन्सरीमध्ये निश्चित न्यावं. आणि आमची आई हे शशिकला उपासिका शशिकला साळवे यांना त्यांनी नवजीवन दान दिलं आणि हे त्यांचं उदाहरण आहे. सर्वात थोडं साधू साधू साधू. छान. ही प्रत्येक थेरी असते, प्रत्येक रोगाला थेरी असते. आणि आपल्या शरीरामध्ये DNA RNA जीन्स असतात, मायक्रो घटक असतात. तर DNA RNA जीन्स जे असतात ते म्युटेशन होतात, त्याचा गुणाकार होतो, मग रोगाच्या अवयवामध्ये उत्पत्ती होते. आणि हा जो नवीन कन्सेप्ट काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल नोबेल प्राइज विनरचे इर्विंग सोल्टिंग जे शास्त्रज्ञ आहेत, आपल्याला बायोलॉजी माहित आहे, आपल्याला जीवशास्त्र माहित आहे, पण आपल्याला न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी पण माहित असण्याची का गरज आहे की रोग्यांना निरोगी राहण्यासाठी, रोग्यांना समजून घेण्यासाठी, रोग्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा रोग्यांना आपण मनोबल देतो की ही थेरी आहे, हे सिद्धांत आहे, ही टेक्नॉलॉजी आहे. आणि 2500 वर्षापूर्वी ही परंपरा कशी चाललेली रोगाची, रोग कुठून येतात, का येतात, DNA कसे जन्माला येतात, RNA कसे जन्माला येतात, आपण जर मुळातच गेलं तर कुठल्याही रोगासाठी ही थेरी जगाला, देशाला ही वरदान आहे असं त्रिपिटकमध्ये मला आढळून आलेलं आहे, रतनसुत्तामध्ये आढळून आलेलं आहे. मागंडियांना भगवान बुद्धांनी त्या काळी मागंडियांना गाठी झाल्या होत्या, त्या काळी भगवान बुद्धांनी त्या मागंड्याला दुरुस्त केलं. तर त्या काळी टेक्नॉलॉजी असेल नसेल माहित नाही, पण थेरीचा उत्पत्तीचा हुकम झालेला आहे असं आम्हाला आढळलेलं आहे. धम्म आणि आरोग्य हे सर्वश्रेष्ठ पूर्ण जगाच्या रोगाला, कुठल्याही रोगाला हे कारणीभूत आहे. आणि त्याच्यातले मायक्रॉन जे घटक असतात अवयवामध्ये DNA RNA जीन्स, त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि लोकांचं याच्यात कल्याण होणार आहे. आणि वैज्ञानिक आहे, बुद्धिस्ट थेरी, डिपेंडंट ओरिजिनेशन, आईन्स्टाईन म्हणतात थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि पॉल डॅक हायजिनबर्गनी सुप्रीम सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी थेरी ऑफ अनसर्टिनिटी वाचली. कुठलाही रोग हा बदलत जातो. हायजिनबर्गला महामानव सायंटिस्ट आहेत, त्यांना नोबेल प्राइज मिळालं. तर सर्वांना एक विनंती आहे की कुठल्याही रोगाच्या मुळाशी जा आणि मुळाशी गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाची जी थेरी आहे सर्व जातीसाठी आहे, सर्व जगासाठी आहे, कुठलेही सीमित नाही. बुद्ध म्हणजे ज्ञान आहे. आणि धम्म आणि आरोग्य या जर एकत्र आलं, आरोग्य परमलाभ निब्बाणं परमसुख म्हणजे काय, आमचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे, मानसिकरित्या झालं पाहिजे आणि रक्तामधून रोगामधून पण सुदृढ झालं पाहिजे. आणि आम्हाला मुक्त, आमचं काय एनलाइटनमेंट म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आम्ही आरोग्यामध्ये अटकून नाही राहिलं पाहिजे. बुद्धांनी काय सांगितलं, आरोग्य परमलाभ निब्बाणं परमसुख.
म्हणजे तुम्ही आरोग्य तर ठेवा, सुदृढ ठेवा, आणि त्याच्यातल्या उच्च कोटीच्या ज्या अवस्था आहेत, गरिबाच्या आहेत, श्रीमंताच्या आहेत, मानसिक सुख, जशा नोकऱ्या असतात आमच्या सुपर क्लास 1 हायर लेवलच्या, तशी बुद्धाची नोकरी आहे, श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी, ही प्राप्त करा. बुद्धांना काय म्हणायचंय, ह्या आरोग्यामध्ये राहू नका, तुम्ही रोगामध्ये राहू नका, आरोग्यामध्ये राहा. कुठल्या आरोग्यामध्ये राहा? श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी. आरोग्याची व्याख्या अतिशय अतिशय सुंदर त्रिपिटकमध्ये मला मिळालेली आहे, आणि हे सगळ्यांना वरदान आहे, सगळ्या रोगासाठी वरदान आहे. आपल्याला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा तुमचं आभारी आहे. आपलं नाव सर? आपल्याकडे संपर्क साधायचा तर मग कसा आहे, म्हणजे आता सर माझे हे पण ऍड्रेस आहे, हॉस्पिटलचा ऍड्रेस आहे, नंबर आहे. सांगा ना. हा, सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नांदेड, महाराष्ट्र. इथे माझं हॉस्पिटल आहे आणि पूर्ण देशातून पेशंट येतात, आणि गरीब लोकांची सेवा आहे, भिक्षू संघाची सेवा आहे, आणि सगळ्यांना भारत देशात ऑलरेडी माहीत आहे. आणि पण ही नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, त्रिपिटक मधून कसा उत्पत्ती झाली रोगाच्या ज्ञानाची, हे भिक्षू संघाच्या आशीर्वादामुळे, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे, आणि कलकत्त्यामध्ये माझी लायब्ररी आहे, माझे धम्मगुरू आहेत तिथे, बुद्धप्रिया महाथेरा, त्यांना पण धन्यवाद देतो. ही फार मोठी यंत्रणा आहे, जगाला आपल्याला जिंकता येते आणि देशाची ही महासत्ता बनू शकते. कारण टेक्नॉलॉजी आज क्वांटम बायोलॉजी आहे, आणि आपल्या क्वांटम बायोलॉजीला आपल्याला कोरिलेशन थेरी काढून जगाचा उद्धार करायचा आहे. आणि आज आपल्या देशामध्ये हा खजिना आहे, हा लोकांना कळावा, लोकांची सुखशांती राहावी, त्यासाठी भिक्षू संघ आदरणीय आलेला आहे. त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो.